नावाचा नागाचा चाबूक केला आणि त्यावेळेस हे चारही भावंड एका भिंतीवर बसलेले आणि ज्या वेळेस वाघावर चांगदेव आलेत ही बातमी त्या ठिकाणी भावंडायला लागली. ज्ञानेश्वर माऊलीने विचार केला एवढा महात्मा आपल्या भेटीला येत आहे की वाघावर बसून आलेत तर मग आपण पायानं कसं जावाव आणि त्याच भिंतीला आज्ञा केली माते आता तूच आमच्या इज्जतीचं रक्षण कर आणि त्या भीतीला डिझेल नाही पेट्रोल नाही आज्ञा दिली आणि वरूनच भिंत यायला लागली आणि भिंत यायला लागल्यानंतर चांगदेवानं पाहिली अंकार असणारा गळून गेला वाघावून खाली उतरले साप फेकून दिला आणि दंडवत घालीत मुक्ताईच्या जवळ गेली आणि मुक्ताईनं आशीर्वाद दिला कृपा कटाक्ष निहाळिले आपले पदी बैसविले जी राहिली सायली अज्ञानाची काजळी होती ती काजळी निघून गेली आणि त्यावेळेस म्हणू लागले चांग देव म्हणे आजची जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा सांग देव म्हणे आजची जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा परमार्थामध्ये वयाला काही किंमत नाही एखादा मथार 80 वर्षाचा आहे आणि पोरायमध्ये गोट्या खेळाले आणि 5 वर्षाचा मुलगा आहे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायलाय काही उपयोग आहे काय मग काही काही माणसं म्हणतात असं कीर्तन करायला गेलं की महाराज आमच्या बापूला 105 वर्ष झाली मी इतके दिवस काला वाचला बा लोकांचे धुर्य कराय जन्मा येऊन काही केलं नाही मग त्या ठिकाणी ही जड भिंत चालवली का चालवली असेल तर चालवली तर देव का झाले नाही ही शंका होती मात्र ज्ञानेश्वर माऊलीनं कशासाठी भिंत चालवली हे कळालं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग देवा कानय होती सांग देव कान होती सांग देव कान होत सांग देव कान
सांगा देव कान होती, निर्जीव चालविली भिंती. कारण निर्जीव चालवण्याची शक्ती योग्यामध्ये नाही, फक्त ही भक्तीमध्ये शक्ती आहे. आणि ही भक्तीमधली शक्ती, ज्ञानेश्वर माऊली पहिले योगीच होती. आणि ज्या वेळेस नामदेव महाराज सोबत तीर्थयात्रा केली, मारवाड प्रांत लागला सगळ्याला माहित आहे. आणि ज्या वेळेस तानेनं व्याकुळ दोघही झाली आणि आपल्या योग सामर्थ्यावर माऊली पाणी प्राशन करून आली आणि नामदेव महाराजांना सांगितलं तुम्हाला आणू का. त्याने सांगितलं हे तुमचं जे पाणी आहे उदक आहे सिद्धीचं आहे आणि अजिबात आम्हाला चलत नाही. सिद्धी लावी कोण तया, आम्हाला घेणं देणं नाही. मला म्हणले मग काही हरकत नाही म्हणजे. आणि त्या ठिकाणी डोळे बंद केले आणि पांडुरंगाचा धावा सुरू केला. पांडुरंगाचा धावा सुरू केल्यानंतर भानावर राहिले नाही. देहीचं विदेही भोगू दशा असे त्या नामचिंतनामध्ये घडून गेले. तर काय आश्चर्य, विहिरीमध्ये पाणी नव्हतं, ती विहीर भरून वाहू लागली. आणि वाहिलेली विहीर पाहिल्यानंतर नामदेव महाराजांना जाग केलं आणि माऊली सांगू लागले नामदेवा डोळे उघडा. त्यावेळेस पाहिलं नामदेव महाराजांना पाणी प्राशन केलं. मग त्यावेळेस योगामधला आणि भक्तीमधला नामधारकामधला फरक माऊलीला कळाला. माऊलीनं विचार केला, मी जरी योग सामर्थ्यानं पाणी प्राशन करून आलो असल तरी माझा एकट्याचा फायदा. मी योगानं फायदा करून घेईल, मुक्ती मिळवून घेईल माझीच. योग्याचा जगाला फायदा होणार नाही आणि भक्तीचा फायदा याची तर तहान गेली. मात्र जगाची पाण्याची समस्या मिटली. आणि त्यावेळेस माऊली म्हणू लागली वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग योग विधी अनन्वय सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा महाराजांना शरला आली, शंका आली. कोरडे कोरडे कागद, कोरडे कागद, कोरडे कागद, कोरडे गाथा लिहिला आणि हे ब्राह्मण वृंद जे होते त्याला तुकाराम महाराजांचा हेवा वाटू लागला. एक हीन कुळामध्ये जन्माला येतो आणि ते वेदाचं अध्ययन सोप्या भाषेमध्ये करून जगाला सांगतो, हे आमचा ब्राह्मण वृंदाचा अपमान आहे. आणि त्यांनी महाराजांची तक्रार केली राज्याकडे आणि राज्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. त्या देहुगावच्या पाटलाला आज्ञा केली तुकाराम महाराजांचं जे काही साहित्य असेल ते इंद्रायणीमध्ये बुडवून टाका. आणि ज्या वेळेस गाथा बुडवून टाकू लागले त्यावेळेस दुःख झालं तुकाराम महाराजांना आणि लोकही हसू लागले. एक तर महाराज तुमचा संसारही लयाला गेला आणि शेवटी गाथा लिहिला. गाथा आहे पाण्यामध्ये
बुडवला. ना घर ना दार तुका दोन्हीकडे चोर, अशी अवस्था असणारी महाराज तुमची झाली. आणि त्याच वेळेस तुकाराम महाराजांना त्या भगवंताचा धावा केला. आणि 14व्या दिवशी जशाला तशा कोरड्या ओया कोरडे कागद पाण्यावर तरंगू लागली. आणि हे ज्यावेळेस महाराजांना कळालं 14 दिवस जर पाण्यामध्ये गाथा कोरडा राहतो तर हे देव का झाले नाही. म्हणून असे जे शक्तिशाली संपन्न आपणासारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे, अशी ज्यामध्ये ज्या संतामध्ये शक्ती आहे त्या संताच्या पायाजवळ मला थारा पाहिजे. अभंगाच्या शेवटी निळा मन बारा, निळा मन बारा, निळा मन बारा, निळा मन बारा, निळा मन कारा, 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 संत पायी देई तारा, संत पायी देई तारा, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, देवा संत पायी तारा, देवा संत पायी तारा, देवा संत पायी तारा, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, निर्जीव चालविली भीती, निर्जीव चालविली भिंती,
शेवटच्या चरणामध्ये निळोबा महाराज सांगतात, निळामने भरा देई संतापाशी थारा. देवापाशी का मागला नाही? कारण देवाजवळ द्वेत आहे. भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. हा भगवंताच्या अंतकरणामध्ये द्वेत आहे. आणि संत अद्वैत तत्वाचे पुरस्कर्ते संत आहेत. मला सांगा, एवढा दुराचारी वाल्या कोळ्याला जर देवाची भेट झाली असती तर इतक्या पाप्याला देवानं जिथं ठेवलं नसतं. आणि नारद महर्षी सारख्या संतांची भेट झाली, किती उच्च पदवी दिली. केले रामायण रामादी कोळी याची कीर्त वाढली, गहन केले रामायण रामाधी. म्हणून काय म्हणले, मला देवा संताच्या जवळ थारा पाहिजे. कारण देवा जवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, मात्र एक काखनभर श्रेष्ठ संतामध्ये आहे. योग्यापेक्षा जास्त संतामध्ये शक्ती आहे. विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी दोघांचं पूर्वीचं वैर होतं, मात्र भांडण मिटलं. भांडण काही जास्त दिवस राहत नाही. कधी हे तिकडं जायचे, कधी ते इकडं यायचे. विश्वामित्रांच्या घरी गेले, पाहुणचार झाला आणि विश्वामित्र परत निघाले. त्यानं विठ्ठल 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 मुक्काम केला, जेवण झालं, पाहुणचार झाला, परतीच्या प्रवासाला लागले. आणि त्यानं काय देवा असा विचार केला. आणि विश्वामित्रानं 1000 वर्ष केलेल्या तपश्चर्येचं पुण्य विश्वामित्राला वसिष्ठ ऋषीला प्रदान केलं. आले परत वसिष्ठ ऋषी. कालांतरानं विश्वामित्र वसिष्ठ ऋषीच्या घरी आले. आणि वसिष्ठ ऋषीच्या घरी आल्यानंतर पाहुणचार झाला, परतीच्या प्रवासाला निघाले. विश्वामित्राला वाटलं काय मला देतात की. यायनं सांगितलं, म्हणले मी तुला अर्धघडी संत संगतीचं पुण्य देतो. तळपायाच्या आगमस्तकाला दिली. म्हणले मी हजारो वर्ष तपश्चर्या केलेलं पुण्य द्यालो आणि अर्धघडी संताच्या संगतीचं पुण्य. म्हणले संख्यावर जाऊ नका, विचार करा. आणि तुमच्या 1000 वर्षाच्या तपश्चर्येच्या पुण्यापेक्षा काहीतरी माझं अर्धघडी संत संगतीचं पुण्य जास्त आहे. विठ्ठल दोघं एकमेकाला शिवीगाळ करू लागले. भांडण चांगलं पेटलं. आता याचा निवाडा कोण करणार? शहाणत माणूस पाहिजे ना. आता भांडणं येड्याचे असते तर कोणीही मिटवी, मात्र नंबर 1च्या शहाण्याचे भांडणं म्हणल्यावर दोघ जण गेले. म्हणले कोणाला विचारावं, अर्धगडी संत संगतीचं पुण्य जास्त की काय 1000 वर्ष तपश्चर्येचं पुण्य जास्त? याने विचार केला. भगवान शंकरच आहे म्हणले. सगळ्यात जास्त तपस्वी भगवान शंकराकडे जाऊ. हे दोघं एकदाच आलेले पाहिले की भगवान शंकर म्हणले काहीतरी लफड आहे. शाने माणसं लोकांच्या लफड्यात जात नाही. भगवान शंकराच्या जवळ गेले. विश्वामित्रानं सांगितलं, देवा अर्धघडी संत संगतीचं पुण्य जास्त की 1000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य जास्त? भगवान शंकर म्हणले मी सांगित होतो, मात्र काय करावं म्हणले. ज्या वेळेस समुद्र मंथन केलं, हलाहल नावाचं विष निघालं आणि हलाहल नावाचं विष मी पिलं, तेव्हापासून मग डोसकच काम करणं झालं.
म्हणजे बल्ला काढून द्यायची. तिथून विष्णू परमात्माकडे गेले. विष्णू परमात्माने पाहिले की म्हणले काहीतरी उपाधी आली. सांगितलं म्हणले ते काय आपला विषय नाही. कोणी जर एखादं सैताळलं तर जायचं आणि त्याचा काटा काढायचा, सांभाळ करायचा. आपल्याला यातला हे आपला विषय नाही. सगळ्यात मोठारे ब्रह्मदेव आहे म्हणले त्यांच्याकडे जा. ब्रह्मदेवानं काढून दिलं. म्हणले मोहा काय ते विषय नाही. हे सृष्टीची उत्पत्ती करता करता मग हे नाकी नऊ आलेत. मोहा काय अभ्यास आता माझ्या ध्यानात राहिला नाही. मग म्हणले कोणाकडे जाऊ? शेषाकडे जा. शेषाला चांगलं तत्वज्ञान आहे आणि ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. दोघ जण शेषाकडे आले आणि शेष महाराजांना विनंती केली. सांगा महाराज म्हणले अर्धघडी संत संगतीचं पुण्य जास्त की 1000 वर्ष तपश्चर्या केलं त्याचं पुण्य जास्त? हे म्हणले मी उत्तर सांगतो. माता या पृथ्वीचा भार झाला म्हणले माझ्या डोक्यावर, मला जरा असं हे मोकळं करा. हातभर पृथ्वी वरी करा. मी मोकळा झालो की तुम्हाला उत्तर सांगतो. यायनं विश्वामित्र समोर आले. 10,000 वर्षाचं पुण्य हे पृथ्वी माते मी तुला समर्पित करतो. शेष महाराजाला मोकळ कर. पृथ्वी हल्ली नाही. चेहरा लहान केला, बाजूला जाऊन थांबली. वसिष्ठ ऋषी समोर आले. पृथ्वी मातेला नमस्कार केला आणि सांगितलं माते मी अर्धघडी संत संगतीचं पुण्य या ठिकाणी तुला समर्पित करतो आणि माझं पुण्य खरंच श्रेष्ठ असेल तर शेष महाराजाला मोकळं कर. एक हातभर पृथ्वी माता शेषाच्या माथ्याहून वर गेली आणि त्यावेळेस शेष महाराजांना दोघाला बोलवलं. उत्तर मिळालं की सांगू म्हणजे. म्हणून ही शक्ती कोणामध्ये आहे? संतांमध्ये आहे. हे निळोबारायानं जाणलं आणि म्हणून निळोबाराया म्हणू लागले देवामध्ये जी शक्ती नाही ती संतांमध्ये आहे आणि संतांमध्ये द्वेष नाही. म्हणून मला संताच्या पायाजवळ थारा द्या. यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला, सोडविण्याचा नाही. अभंग सोडवायचा असेल तर महाराज पाहिजे. आणि महाराज म्हणलं की मी आता सांगितलेले 2-3 कार्य करायला आले पाहिजे. भीत चलवाय आली पाहिजे. रेड्याला वेद नाहीत नाही, कमीत कमी वळडाव तरी त्यांना आपण धक्का लावल्यानं. एखाद्या नदीत नाही, कमीत कमी नुसतं पाण्यात जर कागद पडला तर कोरडा निघायला पाहिजे. म्हणून यातली गोष्ट आपल्याला एकही करता येत नाही. म्हणून काय आपण महाराज नाही. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द खोचक वाटला असेल, कोणाला जड गेला असेल, कोणाचा अंतःकरण दुखला असेल तर तुमचंच लेकरू म्हणून मला माफ करसाल अशी अपेक्षा बाळगितो. आणि झालेली सेवा ज्यांच्या मूर्तीची परवाला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि आपल्या या अवघ्या परिसरामध्ये ज्यांनी भक्तीच्या बीजाचं वृक्षारोपण केलं, बरेच घर वाया जाणारे जाग्यावर ठेवले. आणि मी अभंगच ते घेतला कारण तरी माणसाच्या मनामध्ये शंका होती अशोक महाराज साधू असतील का. मात्र ज्या वेळेस महाराजांचा सोहळा पाहिला आणि सोहळा पाहिल्यानंतर त्याची शंका निघून गेली. साधू म्हणायला हरकत नाही, संत म्हणायला हरकत नाही. आणि शास्त्र काय सांगते? सूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. सगळ्यांना आपल्या उघड्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. अशोक महाराज संत होते, साधू होते, हे शंका घ्यायला कोणाला वाव राहिला नाही. आणि इथं येऊन जर सेवा करीत राहिलं तर आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागी. म्हणून इथे येत राहा आणि भगवंताचं चिंतन करीत राहा, काही कमी पडणार नाही. झालेली सेवा त्या महाराजांच्या चरणी, तुमच्या श्रोते मायबापाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, माता भगिनीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.